Brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यात इंदापूर नगरपालिकेची चर्चा होतीये. इंदापूर नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात परंपरागत विरोधक जे आहेत ते सगळे एकत्र आलेले आहेत. कारण राष्ट्रवादीकडून भरत शेठ शहा यांचा उमेदवारी अर्ज आहे. आपल्यासोबत भरत शेठ शहा आहेत. काय सांगाल, तुमची उमेदवारी हे सगळ्या विरोधकांना एकत्र करायला भाग पाडले, नेमकं काय आहे? कसं जुळवलंय, कसं गमकलं? नाही, हा विषय आता विरोधकांचा विषय आहे. आम्ही आमच्या विकासावर आणि आमच्या केलेल्या कामावर आणि आमच्या ज्या सामाजिक बांधिलकी या शहराशी आहे, या जनतेशी आहे, त्या जनतेच्या आशीर्वादावर आम्ही उभा राहिलेलो आहे. आणि ही लढाई फक्त विकासासाठी आहे. ही काय विरोधासाठी विरोध नाही किंवा राजकारण म्हणून नाहीये. ही लढाई फक्त इंदापूरच्या विकासासाठी आहे. तर ज्यांना जे माझे विरोध झाले त्यांना विचारा ते का विरोध गेले, मी नाही सांगू शकत ना त्यांचं. पण तुमच्या उमेदवारीमुळं सगळे हर्षवर्धन पाटील असतील किंवा प्रदीप गारटकर जे ते परंपरागत विरोधक मानले जातात इंदापूरमध्ये, ते सुद्धा एकत्र आले. त्यात आता प्रवीण माने असतील किंवा यशवंत माने असतील यांचीही साथ मिळाली. कुठंतरी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याची ही धोरणं आहेत. ते असू शकतं. शेवट कसं, कुठलंही चांगलं काम करणाऱ्या माणसाला अडथळे येतच असतात. त्या अडथळ्या मात करण्याची क्षमता आमच्या सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये आहे. हे कार्यकर्ते आणि इंदापूरची जनता हे आमच्या बरोबर राहील आणि त्यांच्या आशीर्वादाच्या आणि जोराच्या बळावर आम्ही ही निवडणूक सहज देऊ. आता कसा चाललाय प्रचार? कारण लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? दुसरी एकीकडे 4 विरोधक तुमच्या समोर आहेत, वेगवेगळ्या सभा होत आहेत, आरोप होत आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत. त्यामध्ये कसं लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे तुम्हाला? आम्हाला लोकांचा खूप रिस्पॉन्स आहे. आमचं काम आहे घर टू घर जाणं, लोकांना भेटणं, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणं, समस्या जाणून घेणं. या इंदापूर शहरामध्ये जे काही काम राहिलेलं आहे ते काम कशा पद्धतीने पूर्ण करता येईल हे लोकांकडून आम्ही समजून घेतोय. लोक आम्हाला बोलतायत, त्याप्रमाणे आम्ही ते नियोजन करून पुढील 5 वर्षांमध्ये इंदापूर शहर परिपूर्ण बनलेलं असेल. आता कुठल्या कुठल्या समस्या जाणवतात? तुम्ही ग्रामीण भागामध्ये किंवा इंदापूरच्या लोकांमध्ये जातायत, कुठल्या कुठल्या समस्या तुम्हाला प्रामुख्याने दिसतात आणि त्या सोडवण्यासाठी तुम्ही 5 वर्ष तुमचं विजन असतं? थोडंसं वाढीव भागामध्ये काही रस्त्याचे प्रश्न आहेत, काही गटारीचे प्रश्न, सांडपाण्याचे प्रश्न आहेत, काही स्ट्रीट लाईटचे प्रश्न आहेत. असे मेजर प्रश्न असे नाहीये इंदापूर शहरामध्ये. आणि या पंचवार्षिक मध्ये खूप सारी कामं, मेजर कामं झालेली आहेत. जे काही थोडीफार कामं आता राहिलेली आहेत ते आम्ही या वर्षामध्ये पूर्ण करू. प्रामुख्याने तुम्ही आता रिंग रोडचा किंवा विस्तारवाढीचा विषय सांगितला. विस्तारवाढ होणार आहे, इंदापूर शहर वाढणार आहे की नाही वाढणार तेवढंच राहील? इंदापूर शहर हद्दवाढ आता होणार आहे. इंदापूर शहराच्या हद्दवाढीचा सर्वे झालेला आहे, तो अंतिम टप्प्यात आहे. आणि आता इंदापूर शहराची बाजारपेठ ही गोगाव आणि शिरसोडी म्हणजे करमाळा आणि इंदापूर तालुक्यात जोडणारा एक मोठा पूल अजितदादांनी या इंदापूर शहरासाठी दिलेला आहे. त्याच्यामुळे इंदापूरची बाजारपेठ आहे ह्याच्यापेक्षा चौपट होईल. आणि त्या बाजारपेठेचं नियोजन करून आमची बाजारपेठ कशी जिवंत राहील यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. खरं तर शेठ, तुम्ही हर्षवर्धन पाटलांच्या निकटवर्ती होतात काही वर्षांपूर्वी. आता काय बिघडलं असं की तुम्ही हर्षवर्धन पाटलांना सोडून मामांची साथ दिलेली आहे? नेमकं काय घडलंय या घडामोडीमध्ये? सर, काय वैयक्तिक आमचे मतभेद असतील, काही गोष्टी आम्हाला पटल्या नसतील, त्यांना पटल्या नसतील, त्यामुळे आम्ही थांबलेलो, एवढाच विषय आहे. मामांची साथ दिली आहे? 100% दिली. मला एक सांगा की असा आरोप केला जातो विरोधकांकडून की तुम्ही एक या भागातले गडगंज उमेदवार आहेत म्हणून तुम्हाला उमेदवारी मिळाली. खरं काय नेमकं? कारण विरोधकांना कसं पद्धतीने उत्तर देणार आहात? नाही, विरोधकांचं काम आहे आरोप करणं. मी काय माझ्या पैशाचा जोर उभा राहिला नाही. मी केलेलं काम आणि या सामाजिक बांधिलकी आणि या जनतेच्या आशीर्वादावर उभा राहिलेला आहे. पैसा हे या राजकारणामध्ये सर्वस्व नसतं. शेवट लोकांमध्ये काम करणं, लोकांमध्ये मिसळणं आणि त्यातून निवडणुका जिंकणं हा एक विषय आहे. खरं तर 2 दिवसांपासून आम्ही इंदापूरमध्ये पाहतोय की सर्वसामान्यांची नाळ तुमच्याशी जोडलेली आहे अशी चर्चा आहे. लोकांमध्ये देखील तसं बोलून दाखवलंय की ज्यावेळी कधी लोकांमध्ये अडचणी होतात त्यावेळेस भरत शहा हे एकमेव आधार असतो. या माध्यमातून निवडणुकीमध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला मतदान मिळणार आहे किंवा मताधिक्य जर विचारात घेतलं तर मताधिक्य किती मिळेल? तुमचा विजय कशा पद्धतीने, समीकरण कशी जुळवली? नाही, समीकरण जुळण्याचा विषय नाहीये. सर्वसामान्य जनता ही आमच्या बरोबर आहे. नेत्यांनी जरी विरोध केला, नेते जरी एकत्र आले तरी इंदापूरची जनता ही एक मतानं माझ्या मागे ठाम राहील आणि प्रचंड बहुमताने आम्हाला विजयी करेल, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. इंदापूर मधलं फ्युजन काय असणार आहे भविष्यातलं? इथं रिंग रोड तर होणार आहे असं म्हणताय तुम्ही. बाकीच्या मामांशी काय चर्चा झाली विजनरीच्या संदर्भात? मामांशी चर्चा म्हणजे इंदापूर शहरामध्ये जेव्हा हे शहर वाढेल, हे शहर जेव्हा वाढीव हद्दीमध्ये येईल त्यासाठी हॉस्पिटल सुविधा असतील, शैक्षणिक सुविधा असतील, वाडी भागातले रस्ते असतील,
आणि दळणवळणाची साधनं या सगळ्यासाठी जे काय निधी लागणार आहे तो हे इंदापूर शहर वाढवताना किंवा बसवताना जे काही प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी लागणार आहे ते देण्याचं त्यासाठी सहकार्य करण्याचं आश्वासन मला आदरणीय अजितदादा पवार साहेब आणि बर्णे मामा या दोघांनी दिलेलं आहे. मला एक सांगा की विरोधकांकडून भाषणांमध्ये आरोप प्रत्यारोप केले जात आहेत, आक्रमक पद्धतीची भाषणं केली जात आहेत, पण तुमचं कुठेही आक्रमक पद्धतीचं भाषण दिसत नाहीये. तुम्ही संयमानं लोकांपर्यंत जाताय, पोहोचताय. काय नेमकं विरोधकांना आक्रमकपणे उत्तर देणार, कसं देणार, नेमकं काय होऊ शकतं? त्याचं कारण आहे त्यांच्याकडे विकासाचे मुद्दे नाहीत, विकासाचं विजन नाही, त्यांच्याकडे पुढचं मॉडेल नाहीये. त्यामुळे त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये, त्यांच्यापासून दुसरे मुद्दे नाहीये म्हणून ते आरोप करत असतील. तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं काय करणार आहे, आतापर्यंत काय केलं आणि पुढे काय करणार आहे हेच विजन आम्ही लोकांसमोर घेऊन चाललेलं आहे. आता विजयाचं समीकरण कसं आहे, विजयाची खात्री कितपत आहे आणि तुमच्यासोबतचे किती नगरसेवक विजय होतील असं विश्वास आहे? 100% विजयाची खात्री आहे. मीच नाही तर माझ्याबरोबरचे सगळे 20 नगरसेवक विजयी होतील याची मला 100% खात्री आहे. खूप खूप धन्यवाद. हे होते भरतशेठ शहा. त्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 3 डिसेंबरला जो निकाल लागेल तो त्यांच्या बाजूने असेल. नगराध्यक्ष पदासाठी स्वतः उमेदवार आहेत आणि त्यांच्यासह जे 20 नगरसेवक आहेत ते प्रचंड बहुमताने विजयी होतील. कॅमेरामॅन तेजस सह मी वसंत मोरे, मुंबई तक, इंदापूर.